लेवलच नाहीये, त्याला वैचारिक बैठक नाहीये, कुठं कसं बोलायचं हे त्यांना कळत नाही। सत्ता नसते तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते रस्त्यावर बसतात, लढतात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही पळून जाता। मग अशा व्यक्तीकडनं आपण दुसरी काय अपेक्षा करणार आहे? कसं असतं की एक सोनं असतं जे खरं सोनं असतं आणि एक बेंटेक्सचं सोनं असतं। हे जे महाशय आहेत ते बेंटेक्सच्या सोन्यासारखे आहेत, काही त्याला किंमत नाही। फक्त काय किंमत आहे तर देवेंद्र फडणवीस त्यांचा वापर करून घेतात। देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः स्वच्छ राहतात, पण बहुजन समाजाच्या या नेत्यांना पुढे करून गलिच्छ लेवलचं भाषण करून हे बहुजन नेते जे आहेत ते पूर्णपणे बदनाम झाले पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी ते घेतात। बघा, तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे समजून घ्या। आता जो काय मंगळसूत्राचा विषय झालेला आहे तिथं जी कंप्लेंट ज्यांनी दर्ज केली होती ते स्वतः धनगर समाजाचे आहेत। पोलिसांकडे कंप्लेंट ती दर्ज केली होती, पोलिसांना जे काय बोलायचं बोला। आता जयंत पाटलांचं काय चुकीचं आहे? आता लोक जे काय म्हणतात ते तुम्ही स्वतःला लागून जर घेत असाल, असं कुणी बोललं नाही की पडळकर हे तिथं कुठेतरी मंगळसूत्र चोर आहे। कुणी जर एखादी व्यक्ती काही बोलत असेल तर तुम्ही स्वतःला लागून घेत असाल तर त्याला मनातच खोटे असं आपल्याला म्हणावं। मी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतो, तुमच्या या आसपास राहणाऱ्या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही कंट्रोल करत नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। तुम्ही जर त्यांना धमकी दिली होती, तुम्ही त्यांचे कान धरले होते, तरी सुद्धा पडळकर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील तर समोर मीडियासमोर तुम्ही या देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांगा पडळकर काय माझं ऐकत नाही आणि माझं समर्थन आहे का नाही। स्पष्टपणे महाराष्ट्राचा तमाम बहुजन समाजाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे।